मग आज कुणाक पुरून येलस? त्या भावल्या छायाचा वय ना? वय. काय चाललंय हा या घरातल्या माणसांचा? कधी माका बाहेर काढूक जातात तर कधी भावल्या. आता या भावल्यानं काय बिघडवलं आणि यांचा? माका तर वाटतं ही माणसं सगळी खुळी झाली आहेत. सगळ्याच गोष्टी घाबरतात. घाबरणारच म्हणा. पापा पण काही कमी नाही केलेली हत. यांची सगळी पापा यांच्यावर उलटणार. तू पण जरा झोपून राहू. हा का कोण काय करताला? या घरात काय चालला तर तू बघतेस ना. त्या भावल्याक मी गाडले. हा भावला साधा सुद्धा नव्हता. रघुभाऊंनी सांगितल्यानी बाहेर काढू. आणि तू दत्ताच्या सांगण्याहून गाडून येलस? आधी माणसांचे मुर्दे गाडलस आणि आता बावल्याक गाडून येलस. अजून किती मुर्दे गाडशील? हा अजून किती पाप डोक्यावर घेशील? ह्या जन्माची पापा ह्याच जन्मात भोगूक लागतली. तेव्हा आता मी सांगतय ता कर. तू तुझ्या मूल गावाक परत जा, नाहीतर तुका पुरक पण उरणार नाही कुणी. काय बोलतोस तू? आता फक्त सांगतय, नंतर वयत त्याच्या आधी सावध करतय. या सगळा जर करत बसलास ना तर तुझ्यासाठी पण कोणतरी खड्डो खणत. तेव्हा वाचवक कोणी नसत, या घरातली माणसं सुद्धा. आता होबा कित्या काय? जा, तुझी बायल वाट बघत असत खाली. माका भेटू नको म्हणून सांगत होती ना तुका. जा, तुझी वाट बघत असत. रीता, रीता. हा कसलो आवाज? कोण खणतो या? देवी देविका काय गेल्या? मी बघते. अहो तुम्ही किती जातच बाहेर? हा, तुम्ही काय घरात एकटेच हा काय? बाकीच्यांका आवाज येत नसतात काय? मग बघू नको कोण असा. नको